चला छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनकाळ मॅपच्या माध्यमातून बघूयात। शंभूराजेंचा जन्म 14 मे 1657 साली पुरंदर किल्ल्यावर झाला, परंतु त्यांची आई सईबाई यांचे त्यानंतर 2 वर्षातच राजगडावर निधन झाले। त्यामुळे जिजाऊंनी त्यांचा सांभाळ केला। जेव्हा पुरंदरचा तह झाला तेव्हा 8 वर्षाच्या संभाजी राजांना वज्रगडावर ओलीस ठेवले होते। यानंतर त्यांचे येसुबाईंशी लग्न झाले। पुढे फक्त वयाच्या 9व्या वर्षी ते आग्र्याला गेले। तेथून सुटकावून महाराजांनी त्यांना मथुरेला ठेवले। तिथे त्यांनी संस्कृतचे ज्ञान घेतले। त्यानंतर ते राजगडावर आले। 1671 साली संभाजी राजेंनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला। 1672 मध्ये संभाजी राजेंनी पहिल्यांदाच मराठा सैन्याचे विजयी नेतृत्व केले होते। 3 एप्रिल 1680 ला जेव्हा शिवरायांचे निधन झाले तेव्हा शंभूराजे पन्हाळा किल्ल्यावर होते। तिथे त्यांना कैद करण्याचा प्रयत्न फसला आणि त्यांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायी दिले। 1681 मध्ये त्यांनी राज्याभिषेक करून घेतला। यानंतर थोड्याच दिवसात त्यांनी बुरानपूर लुटले। या लुटीत मराठ्यांना 2 कोटींपेक्षा जास्त लूट मिळाली। 1684 साली त्यांनी इंग्रजांसोबत तह केला। यात हिंदूंना गुलाम आणि धर्मांतर न करण्याचे सक्त आदेश होते। 1689 साली संगमेश्वर येथे लबाडीने संभाजीराजे आणि कवी कलश यांना पकडल्यानंतर बहादूरगडावर आणलं गेलं। विविध मावळ्यांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले, परंतु औरंगजेब राजांवरती 40 दिवस अत्याचार करत राहिला। 11 मार्च 1689 रोजी तुळापूरला शंभूराजांची हत्या करण्यात आली। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो करा अफलातून।